नमस्कार मंडळी. मागच्या भागात आपण पाहिलं की एव्हिडन्स म्हणजे नक्की काय. पण एक विचार करा, कोर्टात समोर आलेली प्रत्येक गोष्ट पुरावा म्हणून चालते का? नाही. आज आपण नेमकं तेच पाहणार आहोत की कायद्याच्या नजरेत नक्की काय रेलेव्हंट आहे आणि काय नाही. समजा एका खुनाची केस चालू आहे आणि कोणीतरी म्हणतं की आरोपीने 2 दिवसांपूर्वी बिर्याणी खाल्ली होती. आता याचा त्या केसशी काही संबंध आहे का? अजिबात नाही. ही गोष्ट पूर्णपणे इर्रेलेव्हंट आहे आणि कोर्टाचा वेळ अशा गोष्टींमध्ये वाया जाऊ नये म्हणूनच कायदा काही नियम ठरवतो. कायद्याचा एक अगदी साधा सरळ नियम आहे. कोर्टात फक्त आणि फक्त रेलेव्हंट फॅक्ट्स म्हणजेच संबंधित तथ्यांवरच चर्चा होते. बाकी सगळं बाजूला ठेवलं जातं. म्हणजे बघा, कायदा इथे एका फिल्टरसारखं काम करतो जो फक्त महत्त्वाच्या गोष्टींनाच आत येऊ देतो. आणि यालाच आपण रूल्स ऑफ रेलेव्हन्सी म्हणतो. चला तर मग बघूया हे नियम नक्की आहेत तरी काय. आपण सुरुवात करणार आहोत रेस जेस्टेपासून. त्यानंतर आपण गुन्ह्यामागचा हेतू, तयारी आणि वर्तन समजून घेऊ. मग पाहूया कट कारस्थानाचा गँग रूल. आणि शेवटी एक असा नियम जिथे असंबद्ध गोष्टच सर्वात मोठा पुरावा बनते, तो म्हणजे प्ली ऑफ ॲलिबाय. तर आपला पहिला नियम आहे रीस जेस्टे. हा एक लॅटिन शब्द आहे जो भारतीय साक्ष्य अधिनियमाच्या कलम 4 मध्ये येतो. आता हा शब्द जरी अवघड वाटत असला तर याचा अर्थ अगदी सोपा आहे. एकाच घटनेचा भाग असलेल्या गोष्टी. कायद्याच्या भाषेत याची व्याख्या थोडी क्लिष्ट आहे, पण सोप्या शब्दात एकाच घटनेच्या वेळी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टी. याला आपण एका सिनेमाच्या सीनसारखं बघू शकतो. म्हणजे जी गोष्ट मुख्य घटनेपासून वेगळी करताच येत नाही. एक उदाहरण बघूया. समजा नावाचा माणूस ला रस्त्यात चाकू मारतो. त्याच क्षणी आजूबाजूला उभे असलेले लोक घाबरून वाचवा वाचवा असं ओरडायला लागतात. आता इथे त्या लोकांचं ओरडणं हे चाकू मारण्याच्या घटनेपासून वेगळं करता येईल का? नाही. ते एकाच सीनचा भाग आहेत आणि म्हणूनच ते ओरडणं रेस गेस्टाय म्हणून रेलेव्हंट ठरतं. चला आता आपण कलम 6 कडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही गुन्हा सहसा अचानक होत नाही. त्याच्या मागे एक पूर्ण कथा असते, गुन्हा घडण्यापूर्वीची आणि गुन्हा घडल्यानंतरची. कायदा या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व देतो. ही टाईमलाईन बघा. प्रत्येक गुन्ह्याची सुरुवात होते एका हेतूने म्हणजेच मोटिव्हने. त्यानंतर येते तयारी म्हणजेच प्रिपरेशन. आणि गुन्हा घडल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आरोपीचं वर्तन म्हणजेच कंडक्ट. या 3 गोष्टी मिळून केसची पूर्ण दिशा ठरवू शकतात. याला अजून सोपं करूया. हेतू म्हणजे गुन्हा का केला? समजा विम्याचे पैसे मिळवण्यासाठी. तयारी म्हणजे गुन्ह्यासाठी काय केलं? समजा आदल्या दिवशी विष विकत घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्तन, गुन्हा झाल्यावर तो पोलिसांकडे गेला नाही, उलट गावातून पळून गेला. याला कायद्यात ॲब्स्कॉन्डिंग म्हणतात. आणि पळून जाणं हे गिल्टी माइंड म्हणजे दोषी मनाचं लक्षण मानलं जातं. आता आपण वळूया कलम 8 कडे, म्हणजे कट कारस्थान. जेव्हा एखादा गुन्हा एकट्याने नाही तर अनेक जण मिळून प्लॅन करतात, तेव्हा कायदा काय म्हणतो? यालाच आपण सोप्या भाषेत गँगचा नियम म्हणू शकतो. यामागे एक तत्त्व आहे, प्रिन्सिपल ऑफ एजन्सी. याचा अर्थ असा की एकदा का कट रचला गेला की त्या गँगमधल्या एका सदस्यानं केलेलं कृत्य हे सगळ्यांनी मिळून केलंय असं मानलं जातं. म्हणजे एकाची चूक ही सगळ्यांची चूक ठरते. उदाहरणार्थ, आणि मिळून बँक लुटायचा प्लॅन करतात. बंदूक आणतो आणि गाडी चालवतो. जरी दोघांची कामं वेगवेगळी असली तरी कायद्याच्या नजरेत दोघी सारखेच जबाबदार आहेत. इतकंच काय, जर ने एक चिठ्ठी लिहिली की आपला प्लॅन तयार आहे, तर कलम 8 नुसार ती चिठ्ठी च्या विरोधातही पुरावा म्हणून वापरली जाईल. आता येऊया सगळ्यात रंजक भागाकडे. कलम 9 म्हणजेच प्ली ऑफ ॲलिबाय. ही एक अशी अफलातून संकल्पना आहे जिथे एक पूर्णपणे असंबद्ध वाटणारी गोष्टच केसचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनते. उदाहरण बघा. आरोप आहे की मुंबईत रात्री 10 वाजता खून झाला. पण आरोपी पुरावा सादर करतो की तो त्याच वेळी गोव्यात होता. आता मुंबईतल्या खुनाचा आणि गोव्यात असण्याचा तसा तर काही संबंध नाही, पण या केसमध्ये आरोपीचं गोव्यात असणंच त्याचा सर्वात मोठा बचाव ठरतो. आणि कलम 9 नेमकं हेच सांगतं, जी गोष्ट मुख्य गुन्ह्याशी पूर्णपणे विसंगत आहे ती अचानक रेलेव्हंट होऊन जाते. म्हणूनच प्ली ऑफ ॲलिबाय हे आरोपींसाठी खूप मोठं आणि शक्तिशाली शस्त्र आहे. पण हो,
एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲलिबाय सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे आरोपीवर असते. तर मंडळी, आपण पाहिलं की हेतू, वर्तन आणि कट कारस्थान यांसारख्या गोष्टी केस कशी तयार करतात. पण आता जरा वेगळा विचार करूया. काय होईल जर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि म्हणाला, मीच तो खून केला आहे? आणि इथेच कायद्यातला एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब, ज्याला आपण कन्फेशन म्हणतो, तो कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो का? तो वैध आहे की अवैध? ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत आपल्या पुढच्या भागात, ज्याचा विषय आहे ॲडमिशन्स अँड कन्फेशन्स. तोपर्यंत यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात.